आज रविवार आणि आजच्या दिवशी मुंबईत अनेक गणेश आगमन सोहळे हे रंगणार आहेत. बाप्पाचं अगदी जल्लोषात आगमन होणार आहे. दक्षिण मुंबईत आगमनाची जंगी तयारी सुरू आहे. अखिल चंदनवाडी, परळचा महाराजा, करिरोडचा राजा, खेतवाडीचा विघ्नहर्ता, तारदेवचा बाप्पा या सगळ्या गणेश मंडळांच्या गणेश मूर्तीचं आज आगमन होणार आहे. खेतवाडी 6वी गल्ली सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ यावर्षी आपल्या गौरवशाली 67व्या वर्षात पदार्पण करत आहे. आजच्या आगमन मिरवणुकीत मुंबईचा सम्राट या गणेश मूर्तीला 7 फूट लांबीची सोन्याची माळ अर्पण केली जाणार आहे. या सगळ्या विषयी अधिक माहिती घेण्याकरता थेट जाऊया आपल्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांच्याकडे. मीनाक्षी, आजचा रविवारचा दिवस आहे. तुमच्या मागे सुद्धा आम्ही पाहतोय मोठ्या प्रमाणावर आता कार्यशाळेत ज्या ठिकाणी खरं तर गेले अनेक दिवस आपण म्हणूया ज्यानं जगाला आकार दिला त्याला मात्र आकार देण्याचं काम तिथं सुरू होतं, त्याला साकार केलं जात होतं. आज मात्र या कार्यशाळेतून बाप्पाचा तो आगमन सोहळा हा रंगणार आहे आणि मुंबई पुन्हा एकदा आजच्या रविवारच्या दिवशी गजबजणार आहे गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया या निनादानं. निश्चितच लागवी आपण पाहतोय की आजचा रविवारचा वार संपूर्ण दिवसभरामध्ये खरं तर परेलच्या कारशेडमधनं अनेक गणपती बाप्पाच्या या आगमन सोहळ्याची मिरवणूक निघताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. खरं तर रविवारचा वार आहे आणि अवघे काही दिवस जे आहे ते गणेश उत्सवासाठी राहिलेले आहेत. मात्र सध्या परेलच्या कारशेडमध्ये आपण पाहिलं तर गणपती बाप्पाच्या या ठिकाणी आगमन सोहळ्याची जी आहे ती तयारी अनेक गणेश मंडळ करतायत. मात्र बाप्पाची जी मूर्ती आहे ती सजावटीसाठी या ठिकाणी जे कलाकार आहेत किंवा मग एकूणच जे मूर्तिकार आहेत ते लागलेले आहेत. सध्या काही गणेश मंडळ आहेत माझ्यासोबत, त्यांच्याशी आपण बातचीत करूया. कुठून ते आलेले आहेत आणि बाप्पाची आजच्या आगमन सोहळ्याची मिरवणूक कशी असणार आहेत, कुठून आलेला आहात तुम्ही आणि गणपती बाप्पाची या ठिकाणी आता अंतिम टप्प्यामध्ये ही तयारी पाहायला मिळते, त्यामुळे मिरवणूक कशी असणार आहे आगमन सोहळ्याची? आम्ही जोगेश्वरून आला होता आणि आमचं लोकेशन आहे ते लोटस पेट्रोल पंप ओरिएंटल कॉलेज स्कूलमध्ये आहे आणि हे आमचं 33वं वर्ष आहे. आम्ही बाप्पाच्या स्वरूपसाठी दर दिवशी डिफरंट क्रिएटिव्ह कारण करतो आहे आणि आमचं सोबत ते भाव जे आहे गणपती बाप्पाचे ते खूप जास्त मोठा आहे. एकूणच आनंद जो आहे तो गगनाला पोहोचणार आहे. किती वेळात आता ही तुमची आगमन मिरवणूक सुरू होणार आहे? मात्र रस्त्यामध्ये आपण पाहतोय जोगेश्वरीला पोहोचायचं आहे, परेलमधनं म्हटल्यावरती अनेक हायवे, त्यासोबतच रस्त्याला येणारे खड्डे, या सगळ्या गोष्टींचा कसा सामना करणार आहात? जे काय आहे ते बाप्पाचे कारण आहे. ते आम्ही 1 तास निवडून ते निघाणार तिथे आणि संध्याकाळीचं 5 वाजता नाही तर 6 वाजता आणि ते लोकेशनवरील मी पोचेल आणि त्याचं समोर बी लाईट वर्क आणि ते फायर वर्क सगळेच आमचं आहे. खड्ड्यावरून तुम्ही सांगितलं आहे तर खड्ड्यावरून ते तर बाप्पाचे सगळे विसरण्याचे कार्य आहे. बाप्पा सगळे संपेल आणि बाप्पाचे प्रेम आहे जे लोकांना सोबत आहे. आणखीन काही गणेश मंडळ आहेत त्यांच्याशी आपण बातचीत करूया. तुमचं कोणतं मंडळ आहे आणि किती वेळात ही संपूर्ण आगमन मिरवणूक जी आहे गणपती बाप्पाची ती निघणार आहे? आमचं मंडळ मालाडचं आहे. मालाडचं विघ्नहर्ता करून नाव आहे. नटराज मार्केट मालाड स्टेशन जवळच आहे आणि आम्ही कदाचित 12-1 वाजेपर्यंत इथून निघू आणि इथून शांततेत आम्ही निघायचा प्रयत्न करू आणि मालाडला आमचं जे काही असेल ते कार्यक्रम असेल मोठा. बघू आता किती लवकरात लवकर पोचता येतं आणि तिथे किती एन्जॉयमेंट करायला मिळते पोरांना वगैरे. आगमन सोहळ्याची कशी तयारी आहे? कारण काही दिवसच राहिलेले आहेत गणेश उत्सवासाठी. आगमन सोहळा मोठ्या धूमधाममध्ये पाहायला मिळणार आहे कारण तयारी पाहायला मिळते. एकूणच इथून मालाडपर्यंत पोहोचायला किती वेळ जातो आणि कशा या सगळ्या गोष्टीचा तुम्ही सामना करता? मालाडपर्यंत पोचायला तर अर्थात 5 तास तरी जातात ॲटलिस्ट. हळूहळू, कारण की बाप्पाची मूर्ती मोठी असल्या कारणाने हळूवार घेऊन जायला लागते. रात्रभर तर झोपलो नाही आहोत. लिटरली 1 तासात जाऊन आंघोळ करून परत आलो आहे की बाप्पाला घेऊन जाता येईल लवकरात लवकर, कारण की इथे गर्दी वगैरे खूप जमते. त्यामुळे असं आहे की जेवढं लवकरात लवकर निघू शकू तेवढं आमच्यासाठीही चांगलं आहे. तर मालाडमध्ये आम्ही तेवढं एन्जॉयमेंट करू शकू.
निश्चितच लागवी तर आपण पाहतोय. माझ्या मागची एकदा दृश्य दाखवते, कारण मोठी गर्दी जी आहे ती सकाळपासूनच पाहायला मिळतात आणि गणेश मंडळ जी आहे ती रात्रीपासूनच या ठिकाणी जमलेली आहेत. खरं तर आज 10हून अधिक गणपती बाप्पाचा आगमन सोहळा पार पडणार आहे याच परेलच्या कारशेडमधनं. मुंबईत जर पाहिलं तर मुंबईचा सम्राट म्हणजेच खेतवाडीमध्ये आज 2 आगमन सोहळे होत आहेत गणपती बाप्पाचे. मुंबईचा महाराजा असेल, अखिल चंदनवाडीचा गणपती बाप्पा असेल किंवा परेलचा महाराजा असेल, करी रोडचा राजा असेल किंवा मग परेलचा सम्राट, माझगावचा मोरया आणि खेतवाडीचा चिंतामणी, यासोबतच ताडदेवचा राजा, अशा पद्धतीत अनेक गणपती बाप्पा जे आहेत ते आज या ठिकाणून म्हणजेच परेलच्या कारशेडमधनं त्यांचा आगमन सोहळा पार पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. मोठी गर्दी जी आहे ती आणखीन थोड्या वेळात वाढणार आहे, त्यामुळे मोठा उत्साह जो आहे तो या ठिकाणी तरुणाईमध्ये आपल्याला पाहायला मिळणार. त्यामुळे लगबग जी आहे ती संपूर्णतः गणेश उत्सवाची आता सुरू झालेली आहे आणि त्यामुळेच मोठ्या धमाक्यामध्ये आपण पाहतोय की गणपती बाप्पाचा आगमन सोहळा जो आहे तो या ठिकाणी पार पडताना पाहायला मिळेल. अगदी केवळ 3 आठवड्यांवर येऊन ठेपलाय बाप्पाचा हा उत्सव, ज्याची प्रत्येक जण आतुरतेनं वाट पाहत असतो. त्यामुळे आजचा रविवार हा बाप्पाचं दणक्यात स्वागत करण्यात जाणार आहे मुंबईकरांचा, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाहीये. तुर्तास धन्यवाद मीनाक्षी, तुम्ही दिलेल्या एकूणच या सविस्तर माहिती करता. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.